संभा, बघ तुझी काय अवस्था झाली आहे. तुझे डोळे रक्ताने भरलेत, शरीर जखमांनी रडतंय. अजूनही वेळ गेली नाही. फक्त आमची एक अट मान्य कर. इस्लामची पनाह घे. मग बघ, हे अख्खं दख्खन तुझं असेल. औरंग्या, तू माझ्या शरीरावर जखमा केल्या असतील, पण माझ्या आत्म्याला जखम करण्याची ताकद तुझी नाही. अरे, दख्खनची ही माती आमची आई आहे, आणि आईचा सौदा करणारे आम्ही करंटे पुत्र नाही. तुला काय वाटतं या जखमांनी संभाजी डगमगेल? अरे, या प्रत्येक जखमेतून स्वराज्याचं अमृत वाहतय. खुदाची कसम, इतकी घमेंड? तू आमच्या कैदेत आहेस. तुझा जीव आमच्या एका इशाऱ्यावर आहे. तुझे किल्ले आमच्या स्वाधीन कर. तुझा खजिना कुठं आहे सांग, नाहीतर तुझे तुकडे तुकडे करून तुला मारण्यात येईल. स्वराज्याचे किल्ले आणि तुला? इकडे बघ, या माझ्या मनगटात जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत तुझा एकही सरदार सह्याद्रीच्या एकाही धोंड्याला हात लावू शकणार नाही. आणि खजिना म्हणतोस? अरे, शिवरायांनी दिलेले विचार हाच आमचा खजिना आहे, जो लुटण्याची अवकात तुझी 7 पिढ्यांची नाही. संभाजी, नीट विचार कर. जर तू आमचा धर्म स्वीकारला नाहीस तर तुझा असा हाल करून अंत करू की येणारी 1000 वर्ष लोक आमचं नाव ऐकून थरथर कापतील. औरंग्या, तू माझा अंत करू शकतोस, पण माझा विचार नाही. तू माझी जीभ कापशील, पण माझे शब्द या मातीत घुमत राहतील. तू माझे डोळे काढशील, पण या स्वराज्याला बघणारी नजर तू हिरावून घेऊ शकणार नाहीस. ऐक, तू तुझे किल्ले दे, तुझा खजिना दे, किंवा तुझे अखंड साम्राज्य माझ्या पायाशी आणून ठेव, तरीही हा संभाजी तुझा गुलाम होणार नाही. माझा स्वधर्म आणि माझे स्वराज्य हे माझ्या प्राणापेक्षा मोठे आहेत. संभाजी, घेऊन जा याला. याचे डोळे काढा, याची जीभ छाटा. बघूया हा काफर किती वेळ नडतोय. लक्षात ठेव औरंग्या, आज तू या संभाजीला मारशील, पण उद्या या मातीच्या कणाकणातून लाखो संभाजी बाहेर पडतील. तुझी ही कबर याच दख्खनच्या मातीत खोदली जाईल. हे संभाजीचे शब्द लक्षात ठेव. हर हर महादेव.